आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटानं आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे, ज्यामध्ये हातकणंगलेमधून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून या उमेदवारीवरून संभ्रम निर्माण केले जात होते, मात्र अखेर धैर्यशील माने यांनाच ही सगळी उमेदवारी देण्यात आली आहे। आपल्यासोबत धैर्यशील माने आहेत, बोलूयात। काय सांगाल, गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होत्या मतदारसंघ बदलला जाणार किंवा पक्ष बदलला जाणार, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आहे? पहिल्या यादीत तुमचं नाव खरं तर हे तुमच्या नावामध्ये आहे की माझ्या मतदारसंघामध्ये केलेल्या कामाचं हे भूषण आहे। मला मतदार म्हणून सांगितलं पाहिजे की सामान्य माणसाने जो विश्वास माझ्यावर दाखवला, जे कामाची मी प्रयत्न प्रामाणिकपणे ह्या मतदारसंघाला डेव्हलप करण्याचा आणि माझ्या परीनं पुढे नेण्याचा प्रयत्न केला। कोविड 3 वर्ष 2 वर्ष या ठिकाणी खासदारांचा सर्व निधी बंद होता, संपर्काला काही मर्यादा आल्या होत्या, पण तदनंतर एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं ज्यावेळी या ठिकाणी शासन झालं त्यावेळी गावगाड्यापर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत मी विकासगंगा नेण्याचा प्रयत्न केला आहे। आणि निश्चितच माझ्यावर परत एकदा माझ्या पार्टीने एका तरुण चेहऱ्यावर विश्वास दाखवला आहे की माझं लोकसभेतलं कामकाज असू दे किंवा माझं जमिनीवरचं काम असू दे, हे समजून घेऊन खऱ्या अर्थानं मला परत कामाची संधी या ठिकाणी माझ्या पार्टीने दिली। तर कोल्हापूरप्रमाणे हातकणंगलेमध्ये देखील विद्यमान खासदारांचा लोकांशी संपर्क नाही, सर्व्हेमध्ये निगेटिव्ह दाखवत आहेत, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। कसं बघताय आता सगळ्या एकूण? सर्वेपेक्षा सर्वे सर्व ही जनता आहे। एखादा सर्वे कशासाठी असतो तर तुम्हाला मार्गदर्शक असावं आणि याच्यासाठी आपण त्याला दिशादर्शक म्हणून या ठिकाणी घेऊ। ज्या काही सर्वे आम्ही स्वतःचे करत असतो, सेल्फ ॲनालिसिस करत असतो, काही पार्टीज त्या ठिकाणी करत असतात, काही प्रायव्हेट एजन्सीज करत असतात। आपण आपलं काम जर खणखणीत असेल तर खऱ्या अर्थाने ह्या सर्व्हिसच्या बाबतीत चिंता करायचं कारण नसतं। आपण जमिनीवर काम योग्य केलं असेल तर निश्चितपणे ज्या मनामध्ये लोकांच्या काही चुकीच्या गोष्टी पेरण्याचा प्रयत्न लोक करत असतील, विरोधक करत असतील, तर त्या साफ करण्यासाठी सुद्धा तुमचं कामच त्या ठिकाणी बोलत असतं। मी कामासाठी म्हणून नेमलेला लोकप्रतिनिधी आहे। जनतेला अपेक्षा आहे ती ही सर्वसामान्य माणसाला ह्या कामाची अपेक्षा आहे आणि ती कामं जर पूर्ण झाली तर निश्चितपणे डॉक्टरकडे तुम्ही गेलात आणि त्यांना इलाज करणं अपेक्षित आहे। त्यानं फक्त सहानुभूती दाखवून तुला बरं वाटेल म्हणून सांगून परत पाठवून चालत नाही, तर त्यानं प्रत्यक्षात काम करावं लागेल आणि त्याला पेशंटला बरं करावं लागेल। तसं अनेक गोष्टी प्रत्यक्षात मी केलेत आणि कामाच्या रूपाने मी लोकांच्यापर्यंत गेलो आणि मला विश्वास आहे की लोकांच्या मनामध्ये धैर्यशील माने हा खरंच उजवा खासदार आहे। त्या निमित्तानं माझ्यापर्यंत लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे महिनाभर मी रात्रंदिवस झटणार आहे। मागची 5 वर्ष मी या ठिकाणी जे झटून काम केलं आहे ते लोकांच्यापर्यंत नेणार आहे। तुमचा संपर्क नाही असा प्रचार करणाऱ्यांना हा एक दणका आहे असं म्हणावं लागेल किंवा हे उत्तर आहे? नाही, मी उत्तर देण्यापेक्षा मी खऱ्या अर्थानं सांगेन की मी सातत्यानं लोकांच्यामध्ये आहे। मी सामान्य माणसापर्यंत पुराच्या परिस्थितीमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी पुढं होतो, कोविडच्या परिस्थितीमध्ये मी त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पुढं होतो। कुठलंही एक क्षण नाही की ज्याच्यामध्ये मी मतदारसंघामध्ये किंवा लोकांच्यामध्ये नाही। एक भपका तयार करायचा, एखाद्या माणसावर टॅग तयार करायचा, नरेटिव्ह सेट करायचा आणि त्याला काही सांगता येत नसेल, पुढच्याकडे सांगण्यासारखं आपलं स्वतःचं काही काम नसेल तर एक टॅग जोडून द्यायचा की तो संपर्कात नाही, तो भेटत नाही, एवढ्याच पद्धतीनं या ठिकाणी प्रोपोगंडा तयार करायचा। पण प्रोपोगंडावर राजकारण चालत नाही, कामावर चाललं पाहिजे। धैर्यशील माने कामाच्या रूपाने किती लोकांना भेटलाय हे या ठिकाणी आपल्याला गावागावामध्ये ज्यावेळी तुम्ही गावात जाऊन ग्रामपंचायतीमध्ये विचार की कुठलं काम खासदाराच्या मार्फत आलंय, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की 90% गावांमध्ये माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये खासदार कामाच्या रूपाने पोहोचलाय। पुन्हा एकदा राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने अशी लढत हातकणंगलेमध्ये होते, कसं बघताय लढती? ही लढत म्हणण्यापेक्षा ही स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा निकोपपणे मी पाहतो। मी माझ्याकडे जे पोटेन्शियल आहे ते फुलेस्ट चांगल्या कामासाठी या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करतोय। आज लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर जी जबाबदारी माझ्या जनतेनं दिली होती त्याचा परफॉर्मन्स मी कामातनं देण्याचा प्रयत्न केला आहे। लोकसभेचे प्रश्न मांडण्यामध्ये त्या ठिकाणी केला आहे, वेगवेगळ्या पातळीवर, देश पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल, त्याला रिप्रेझेंट करण्याचं काम केलं आहे। निश्चितच मला खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये जी राहिलेले या ठिकाणी 3 वर्ष माझी कोविडच्या काळामध्ये आणि महापुराच्या काळामध्ये जे गेलेत ते राहिलेले जे संकल्प आहेत ते येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये अतिशय ताकदीनं या मतदारसंघाला उच्चांकी निधीकडं आणि चांगल्या कामांच्या रूपाने या ठिकाणी उभं करण्याचा माझा प्रयत्न। उमेदवारी मिळायला काहीसा उशीर किंवा ही यादी जाहीर व्हायला काहीसा उशीर झालेला असला तरी आता नेमकं प्रचाराचं नियोजन कसं असणार आणि या निमित्तानं मतदारांना काय? मी सर्वप्रथम माझ्या मतदार बंधू भगिनींचं मनापासून ऋण व्यक्त करेन की त्यांनी दिलेल्या आशीर्वादाच्या शिदोरीवर ही उमेदवारी मला या ठिकाणी मिळाली। एक सामान्य ग्रामपंचायत सदस्यापासून लोकसभेच्या सदस्यापर्यंत एक तरुण कार्यकर्त्याला आपण जाण्याची संधी दिलीत आणि मी निश्चितच सांगेन की काही अफवा, काही अपप्रचार करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतील, पण माझी भावना साफ आहे। मी काम करताना कधीही उजवडावं केलं नाही, माझ्या कामाशी मी प्रामाणिक राहिलो आहे आणि मी कधीही कुणावर टीका टिप्पणी न करता माझ्या कामाला महत्त्व देत कुठंही भपकेबाजपणा न करता माझ्या सामान्य माणसाला न्याय देण्याचं मी या ठिकाणी काम केलं आहे। मतदारसंघातल्या लोकांना काम देण्याचं काम केलं आहे।
माझ्या कामाला आपण न्याय द्याल आणि पुढे जाण्याची परत संधी द्याल, ह्या मतदारसंघाला नव्या उंचीवर नेण्याची संधी द्याल अशी आशा आणि अपेक्षा मी व्यक्त करतो। त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेना पार्टीचं मनापासून ऋण व्यक्त करतो। लढत तर 2019 सारखी होते, निकालही 2019 सारखा। मी ज्यावेळी निवडणुकीला मागच्या वेळी उभा राहिलो त्यावेळी लोक म्हणायचे याचं डिपॉझिट जप्त होईल आणि आपण ज्याच्या दारामध्ये उभे आहेत ते स्वामी समर्थांचं मंदिर आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी। मी त्या विश्वासानं कामाला लागलो आणि निश्चितपणे मला खात्री आहे की ज्यावेळी तुम्ही एखादी भावना चांगली ठेवून काम करता परमेश्वर तुम्हाला साथ देतो, सामान्य मनामध्ये ती जागृती तयार होते आणि तो माणूस तुमच्यातला आतला खरा कार्यकर्ता पाहत असतो, तुमचं जेन्युनिटी पाहत असतो। जर तुम्ही जेन्युइन असाल तर निश्चितपणे लोक तुम्हाला उचलून धरतात। मी प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे, मी छक्क्या पंजातला कार्यकर्ता नाही। निश्चितच आज जे मी काम केलंय त्या ज्या जीवावर मी परत लोकसभेला या ठिकाणी पुढे जातोय आणि ज्या तरुणांची स्वप्न मी हाताशी धरलेत त्या तरुणांना बळ देण्याचा माझा या ठिकाणी पुढच्या काळामध्ये सुद्धा प्रयत्न राहील आणि लोकसभेचा खासदार म्हणून धैर्यशील माने परत एकदा नव्या दिमाखानं, नव्या ताकदीनं आणि नव्या उमेदीनं या मतदारसंघाला तिथं रिप्रेझेंट करेल। 2019ची पुनरावृत्ती निश्चितपणे ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही। तर पहिला पण हे होते हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने। खरं तर 2019ला जी लढत झाली तशीच लढत आता होते आणि त्यावेळी जो निकाल लागला त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा होईल अशा पद्धतीचा विश्वास धैर्यशील माने यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।